नमस्कार मित्रांनो, मी योगेश सूर्यवंशी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या योगेश सूर्यवंशी फ्रॉम माय अँगल या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी जे पॉलिटी अर्थात राज्यघटनेवर लेक्चरची एक सिरीज सुरू केलेली आहे, त्या सिरीजमधलं आज आपलं 6वं लेक्चर. आत्तापर्यंत आपण भाग नंबर 1 पर्यंतचा सर्व काही सिलेबस आहे तो लेक्चरद्वारे कंप्लीट केलेला आहे. आजचा जो आपला लेक्चरचा टॉपिक आहे तो आहे भाग नंबर 2 म्हणजे नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदी. तर आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत भाग नंबर 2, ज्यामध्ये अनुच्छेद 5 ते 11 आणि नागरिकत्व या संबंधित तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, भाग नंबर 2चा अभ्यास करताना आपल्या असं लक्षात येतं की भाग नंबर 2 म्हणजे घटना लागू होण्यापूर्वीच्या नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदी, याला आपण भाग नंबर 2 म्हणतो. म्हणजे इथं काय सांगितलं आहे की घटना लागू होण्यापूर्वी म्हणजे घटना कधी लागू झाली होती आपली 26 जानेवारी 1950. व 26 जानेवारी 1950 ह्या तारखेच्या अगोदर भारताचे नागरिकत्व कोणाला द्यायचे या संबंधीच्या तरतुदी अनुच्छेद नंबर 5 ते 11 या अनुच्छेदांमध्ये दिलेल्या आहेत आणि त्याला आपण भाग नंबर 2 असे म्हणतो. म्हणजे भाग नंबर 2 नुसार आपल्याला फक्त 26 जानेवारी 1950 पूर्वी कोणत्या व्यक्तीला भारताचे नागरिक म्हणावायचे या संबंधीच्या गोष्टींचा आढावा घेता येऊ शकतो. म्हणजे हे जे सर्व अनुच्छेद आहेत हे सर्व कधीपर्यंत लागू आहेत? 26 जानेवारी 1950 पर्यंत. त्याच्यानंतर नागरिकत्व मिळवण्यासंबंधीच्या तरतुदी भाग नंबर 2 मध्ये देण्यात आलेल्या नाही. म्हणजे आपला भाग नंबर 2 कधीपर्यंत लागू होणार आहे? फक्त 26 जानेवारी 1950. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की घटना लागू होण्यापूर्वी घटनेतील काही कलमे किंवा काही भाग लागू झालेले होते. आलं लक्षात? आणि त्यापैकीच एक महत्वाचा भाग म्हणजे कोणता होता? भाग नंबर 2. मग यामध्ये किती अनुच्छेद येतात? तर साधारण यामध्ये येणारे अनुच्छेद किती म्हणू शकतो आपण? अनुच्छेद 5 पासून अनुच्छेद 11 पर्यंत हे आहेत आपल्या भाग नंबर 2 चे. मग बघूयात आपण एक एक अनुच्छेद म्हणजे 5 नुसार सुरुवात करूया आणि कोणत्या अनुच्छेदमध्ये काय दिलंय त्याचा आपण एकदा डिटेलमध्ये स्टडी करू. ठीक आहे, तर बघूया अनुच्छेद नंबर 5. त्यासाठी अगोदर आपल्याला नागरिकत्व हे का द्यायचे आहे हे समजून घेणे फार गरजेचं असतं. कारण आपण जर बघितलं भारताचं राज्यक्षेत्र हे खूप मोठं आहे. मग त्यामध्ये काय काय असतात? घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश, असे खूप साऱ्या प्रदेशांचे मिळून भारताचं राज्यक्षेत्र आहे. मग भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जे व्यक्ती राहतात ते सर्वजण भारतीय नागरिक असतात का? तर नाही. कारण आपल्या भारतीय नागरिकांव्यतिरिक्त काही परदेशातील नागरिक किंवा परदेशातील व्यक्ती शिक्षणासाठी असेल, व्यवसायासाठी असेल किंवा इतर काही कारणासाठी असेल ते सुद्धा भारतामध्ये येत असतात. मग त्या व्यक्तीला सुद्धा नागरिक म्हणायचं का? नाही. मग जे व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रात राहतात त्यांची आपण 2 प्रकारे विभागणी करू शकतो. पहिली विभागणी म्हणजे काय? नागरिक, आणि दुसरी म्हणजे परकीय. मग जे भारताचं ज्यांच्याकडे नागरिकत्व आहे त्यांना म्हणतात नागरिक, आणि जे इतर देशाचे काही कारणानिमित्त भारतात आलेले आहेत त्यांना म्हणतात परकीय. मग परकीयचे सुद्धा 2 प्रकार पडतात. त्यामध्ये एक असतात शत्रू परकीय आणि दुसरे म्हणजे मित्र परकीय. मित्र परकीय म्हणजे ज्या देशाशी आपल्या भारताचे मैत्रीपूर्ण किंवा स्नेहपूर्ण संबंध आहेत त्या देशाच्या नागरिकांना आपण मित्र परकीय म्हणतो, आणि ज्या देशांसोबत भारताचे स्नेहपूर्ण किंवा मैत्रीपूर्ण संबंध नाही किंवा सीमावाद आहे अशा देशांच्या नागरिकांना शत्रू परकीय म्हटलं जातं. ज्यामध्ये विशेष करून पाकिस्तान, बांगलादेश आणि चायना या देशाच्या नागरिकांचा समावेश होतो. मग हे नेमकं नागरिक आणि परकीय यांचा भेदभाव का केला जातो? नागरिक का वेगळे असतात, परकीय का वेगळे असतात? तर त्याचं कारण आहे मित्रांनो की नागरिकांना आपण राज्यघटनेने दिलेले सर्व अधिकार देत असतो. मग त्यामध्ये नागरी अधिकार पण येतात आणि राजकीय अधिकार पण येतात. नागरी अधिकार म्हणजे काय? तुम्ही भारतामध्ये राहत असताना एक व्यक्ती म्हणून जगण्यासाठी जे अधिकार पाहिजे त्याला तुम्ही नागरी अधिकार म्हणू शकता. आणि राजकीय अधिकार म्हणजे काय? भारताचं जे राजकारण आहे किंवा भारताचं जे शासन प्रशासन आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार त्याला म्हणतात राजकीय अधिकार. तर मग नागरिकांना नागरी अधिकार आणि राजकीय अधिकार दोन्ही भेटत असतात, पण परकीयांना फक्त नागरी अधिकार भेटतात, परकीयांना राजकीय अधिकार मिळत नाही. म्हणजे काय? ते मतदानासाठी उभे राहू शकत नाही, म्हणजे उमेदवारी घेऊ शकत नाही आणि मतदानही करू शकत नाही. म्हणजे राजकीय अधिकार फक्त कोणाला भेटतात? नागरिकांना, परकीयांना भेटत नाही. तसेच काही महत्वाचे मूलभूत हक्क या भाग नंबर 3 मधले काही अनुच्छेद असे आहेत जे फक्त स्वकीय किंवा नागरिकांना भेटतात, परकीयांना भेटत नाही. मग असे कोणते अधिकार आहेत? तर जे नागरिक असतात त्यांना सर्व प्रकारचे अधिकार जे घटनेमध्ये सांगितलेले आहेत, पण परकीयांना
अनुच्छेद नंबर 15, 16, 17, 18, 19, 29 आणि 30 हे जे मूलभूत हक्क आहे ते शत्रू परकीय असेल किंवा मित्र परकीय असतील त्या दोघांनाही मिळत नाही. ते सोडून सर्व मूलभूत हक्क परकीयांना सुद्धा प्राप्त होतात. पण हे जे दिलेले अनुच्छेद क्रमांक आहे ते फक्त कोणाला प्राप्त होतील? नागरिकांना. म्हणजे कोणाला कोणता अधिकार द्यायचा ते ठरवण्यासाठी नागरिकत्व कामं येतं. तर लक्षात आलं, नागरिकांना नागरी आणि राजकीय दोन्ही अधिकार भेटतात, पण परकीयांना फक्त नागरी अधिकार असे म्हणतात. मग भारताने काय केलेलं आहे? भारताने एकेरी नागरिकत्वाची पद्धत स्वीकारली आहे. मग भारताने एकेरी नागरिकत्व ही पद्धत कोणाकडून घेतली? तर ती कॅनडाकडून घेतलेली आहे. एकेरी नागरिकत्व ही पद्धत भारताची कोणावर आधारलेली आहे? कॅनडावर. पण मात्र भारतीय राज्यघटनेमध्ये जे आर्टिकल 35A आणि त्यानंतर 370 आहे, या 2 आर्टिकलनुसार किंवा अनुच्छेदानुसार भारताने जम्मू काश्मीरला मात्र दुहेरी नागरिकत्वाचा स्वीकार करण्यात आलेला होता. पण आत्ताच झालेल्या घटनादुरुस्तीनुसार आपण अनुच्छेद 35A आणि अनुच्छेद 370 दोन्ही रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीर जो दुहेरी नागरिकत्व असा एक अपवाद होता तो पण सध्या आता रद्द होण्यात आलेला आहे. ठीक आहे, हे झाला आपला नागरिक आणि परकीय यांच्यातील महत्त्वाचा फरक. मग अनुच्छेद नंबर 5. आता आपल्याला अनुच्छेद 5 ते 11 बघायचे, तर त्यामध्ये अनुच्छेद नंबर 5. अनुच्छेद नंबर 5 काय सांगतो? घटनेच्या लागू होण्याच्या दिवशी, मग घटनेचा लागू होण्याचा दिवस म्हणजे काय? 26 जानेवारी 1950च्या रोजी पुढील अटी पूर्ण करणारा व्यक्ती हा भारताचा नागरिक असेल. मग कोणत्या कोणत्या अटी सांगितल्या होत्या 26 जानेवारी 1950च्या दरम्यान? तर त्या अटी होत्या, ज्या व्यक्तीचा जन्म भारतात झालेला आहे तो 26 जानेवारी 1950च्या अगोदर असेल तर तो भारताचा नागरिक. जर 26 जानेवारी 1950च्या अगोदर त्या व्यक्तीच्या पालकांचा जन्म भारतात झाला असेल, मग ते आजी आजोबा असतील किंवा आई वडील असतील, तरी तो भारताचा नागरिक असेल. घटना आरंभीपूर्वी, म्हणजे घटनाचा प्रारंभ कधी झाला? 26 जानेवारी 1950. मग त्या प्रारंभी दिवसाच्या पूर्वी सलग जो व्यक्ती 5 वर्ष भारतामध्ये रहिवास आहे तो व्यक्ती सुद्धा भारताचा नागरिक. या महत्त्वाच्या 3 अटी होत्या अनुच्छेद नंबर 5 नुसार घटना प्रारंभ होण्यापूर्वी नागरिकत्व मिळवण्याच्या. मग प्रारंभ होण्यापूर्वी म्हणजेच कधी? 26 जानेवारी 1950. कोणत्या कोणत्या? 1. तत्पूर्वी तुमचा जन्म भारतात व्हायला पाहिजे. 2. तुमच्या पालकांचा म्हणजे आजी आजोबा किंवा आई वडील यांचा जन्म भारतात झाला पाहिजे, किंवा घटना प्रारंभीपूर्वी सलग 5 वर्ष तुम्ही भारतात रहिवासी म्हणून राहिलेले पाहिजे. हे होते अनुच्छेद नंबर 5 नुसार. यानंतर आहे अनुच्छेद नंबर 6. तर अनुच्छेद नंबर 6 मध्ये काय सांगण्यात आलं? पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तीस नागरिकत्व कसं देण्यात यावं. आता पाकिस्तानमधून भारतात आले म्हणजे काय? त्यांनी एक तारीख ठरवली होती, 1 मार्च 1947 नंतर ज्या व्यक्ती भारतातून पाकिस्तानात गेल्या. कारण आपला भारत कधी स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्या दिवसापासून भारत आणि पाकिस्तान वेगळा झाला. आलं लक्षात? पण वेगळा होण्याच्या अगोदर ज्या व्यक्ती 1 मार्च 1947 या तारखेच्या नंतर भारतातून पाकिस्तानात गेल्या होत्या आणि त्यांना पुन्हा जर भारतात यायचं असेल तर त्या व्यक्तींच्या नागरिकत्वाविषयी काय, असा एक प्रश्न निर्माण झालेला होता. म्हणजे अगोदर त्या भारतात राहत होते, पण 1 मार्च 1947 नंतर भारतात गेले आणि त्यांना पुन्हा भारतात यायचे आहे, तर त्यांना नागरिकत्व कसे द्यायचे याविषयीच्या या तरतुदी होत्या. मग या तरतुदी नेमका का घालण्यात आला? कारण त्यावेळेस फाळणी होण्याच्या अगोदर काही व्यक्ती अशा होत्या की ज्यांना भारतात राहण्याची इच्छा होती पण त्या चुकून पाकिस्तानात गेल्या होत्या, किंवा भारतातील हिंदू किंवा इतर धर्मातील व्यक्ती ज्या पाकिस्तानी भूप्रदेशात राहिल्या होत्या आणि त्यांना भारतात यायचे होते पण फाळणीनंतर तो भूप्रदेश पाकिस्तानात सामील झाला, आणि अशा व्यक्तींना जर भारतामध्ये यायचे असेल तर मग त्यांना नागरिकत्व कसं द्यावं यासंबंधी अनुच्छेद नंबर 6 सांगतो. या अनुच्छेद नंबर 6 नुसार 2 अटी टाकण्यात येतात. पहिली अट अशी असते, जे व्यक्ती 19 जुलै 1948 पूर्वी भारतात आले त्यांना आम्ही थेट भारताचं नागरिकत्व देऊन टाकू, त्यांना इतर दुसरी कोणतीही अट लावण्यात येणार नाही. महत्त्वाची तारीख काय ध्यानात ठेवावी लागेल? 19 जुलै 1948 पूर्वी जर भारतात आले तर तुम्हाला थेट नागरिकत्व देण्यात येईल. पण जर तो व्यक्ती 19 जुलै 1948 नंतर भारतात आला तर मात्र त्या व्यक्तीने सलग 6 महिने भारतात वास्तव्य करावे.
6 महिने वास्तव्य केल्यानंतर नागरिकत्वासंबंधी सक्षम अधिकाऱ्याकडे नोंदणी करावी आणि त्या व्यक्तीने जर घटना प्रारंभ होण्यापूर्वी म्हणजे 26 जानेवारी 1950 पूर्वी तुमच्या नोंदणीचा अर्ज जर मान्य केला तर तुम्हाला नागरिकत्व देण्यात येईल, पण त्या व्यक्तीने जर तुमचा नोंदणीचा अर्ज अमान्य केला तर नागरिकत्व मिळणार नाही. ह्या होत्या आपल्या अनुच्छेद नंबर 6 नुसार 2 अटी. पहिली अट होती 19 जुलै 1948 पूर्वी आले तर थेट नागरिकत्व, पण त्या तारखेनंतर आले 6 महिने राहा, अधिकाऱ्याकडे नोंदणीचा अर्ज करा आणि जो अर्ज 26 जानेवारी 1950 पूर्वी लागू झाला तर मात्र तुम्हाला नागरिकत्व मिळेल. हे होते अनुच्छेद नंबर 6. कोणत्या व्यक्तींसाठी? जे भारतात राहण्याची इच्छा आहे पण चुकून पाकिस्तानात गेले, कधी 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात गेले, अशा व्यक्तींसाठी. मग जे व्यक्ती 1 मार्च 1947 अगोदर गेले आणि त्यांना यायचं असेल तर त्याच्यासाठी मात्र आपण अनुच्छेद नंबर 6 टाकण्यात आला, अनुच्छेद नंबर 7 टाकण्यात आला आणि तो असा होता की जे व्यक्ती 1 मार्च 1947 पूर्वी भारतातून पाकिस्तानात गेलेले आहे त्यांना नागरिकत्व मिळणार नाही. पण त्यांना नागरिकत्व घ्यायचे असेल तर त्यांनी अनुच्छेद 6 मधली ब अट वापरा. म्हणजे काय? 6 महिने भारतात राहा, अधिकाऱ्याकडे अर्ज करा आणि तो अर्ज मान्य झाला तर तुम्ही नागरिकत्व घेऊ शकता. म्हणजे अनुच्छेद नंबर 6 सांगतो 1 मार्च 1947 नंतर जे पाकिस्तानात गेले आणि पुन्हा भारतात आले त्यांचं नागरिकत्व, आणि अनुच्छेद नंबर 7 सांगतो जे 1 मार्च 1947च्या अगोदर पाकिस्तानात गेले आणि त्यांना पुन्हा भारतात यायचं असेल तर त्यांचं नागरिकत्व. आलं लक्षात? त्यानंतर अनुच्छेद नंबर 8 असं सांगतो की पाकिस्तान व्यतिरिक्त, आता अनुच्छेद नंबर 6 आणि 7 कोणासाठी होते? पाकिस्तानातून भारतात येणाऱ्यांसाठी. अनुच्छेद नंबर 8 आहे पाकिस्तान व्यतिरिक्त परदेशात राहणाऱ्या भारतीय व्यक्तीच्या नागरिकत्वाविषयी तरतुदी. म्हणजे असे नागरिक जे मूळतः भारतीय आहेत पण परदेशात राहतात, पाकिस्तान सोडून इतर देश. आलं लक्षात? त्या व्यक्तींच्या नागरिकत्वाचं काय? तर जे व्यक्ती मूळतः भारतीय आहेत पण शिक्षण असेल किंवा व्यवसाय असेल किंवा इतर कारणास्तव ते परदेशात राहतात तर त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. पण त्यासाठी त्यांनी काय करावं? त्या देशामध्ये भारताचा जो दूतावास आहे त्या दूतावासामध्ये जाऊन सक्षम अधिकाऱ्याकडे नोंदणी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या अधिकाऱ्याकडे नोंदणी केली तर तुम्हाला सुद्धा नागरिकत्व देण्यात येईल असं सांगण्यात आलं. मग अनुच्छेद नंबर 5, 6, 7, 8 हे 4 महत्त्वाचे अनुच्छेद होते की तुम्हाला कशा पद्धतीने नागरिकत्व देण्यात येईल याविषयी. त्यानंतर अनुच्छेद नंबर 9 असं सांगतो ज्या व्यक्तीने इतर देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळणार नाही, कारण भारताने एकेरी नागरिकत्व स्वीकारलेले आहे. जर तुम्ही दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळवले आणि भारतीय नागरिकत्व ठेवायचे असेल तर ते दुहेरी नागरिकत्व होतं आणि भारतात दुहेरी नागरिकत्व मान्य नाही. म्हणजे जर तुम्ही इतर देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर तो तुमचे भारताचे नागरिकत्व आपोआप रद्द करण्यात येईल. अनुच्छेद नंबर 10 असं सांगतो की नागरिकत्वामध्ये कपात करणे अथवा नागरिकत्व चालू ठेवणे या संबंधीचा सर्वस्वी अधिकार संसदेकडे असेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व दिलेले आहे पण त्या व्यक्तीने काही कारणास्तव काही नियम अटी आहेत त्यांचे पालन केले नाही तर त्यांचे नागरिकत्व रद्द करण्याचा अधिकार सर्वस्वी संसदेला देण्यात आलेला आहे. मग संसदेकडे म्हणजे नेमकं कोणतं? जर तो केंद्र शासनाचं गृह मंत्रालय आहे त्या गृह मंत्रालयाकडे तो अधिकार देण्यात आला आहे की एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व रद्द करणे किंवा चालू ठेवणे. आणि याच अनुच्छेदाचा वापर करून संसद विविध प्रकारचे कायदे करणार असते. त्यासाठी मात्र संसदेला अनुच्छेद नंबर 11 नुसार अधिकार देण्यात आलेला आहे की संसद आपल्या भाग नंबर 2 मध्ये साध्या बहुमताने बदल करून नागरिकत्वाविषयीच्या तरतुदी बदलू शकते. मग जर सपोज अनुच्छेद नंबर 10 नुसार एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व जर रद्द केलं तर त्या व्यक्तीच्या जे अल्पवयीन पाल्य आहेत त्यांचे सुद्धा नागरिकत्व रद्द झाले असं मानण्यात येतं. मग अनुच्छेद नंबर 11 नुसार हा सर्वस्वी अधिकार कोणाकडे आहे? तर तो संसदेकडे आहे की साध्या बहुमताने, विशेष बहुमताची गरज नाही. भाग नंबर 2 मध्ये साध्या बहुमताने तुम्ही बदल करू शकता आणि हा महत्त्वाचा अधिकार कोणत्या मंत्रालयाच्या अधिकाराखाली येतो? तर गृह मंत्रालयाकडे. आणि याच अधिकाराचा वापर करून आत्ता भारताचे जे आपले सद्यस्थितीचे गृहमंत्री आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी CAA आणि NRC ह्या 2 कायदे आणलेले आहेत. आलं लक्षात? मग हे 2 कायदे अमित शहा यांनीच का पारित केले? कारण ते सध्याचे कोण आहे? गृहमंत्री, आणि फक्त गृहमंत्र्यांकडेच अधिकार आहे की नागरिकत्वासंबंधी काही विधेयक पारित करण्यासाठी
संसदेकडे मागणी करणे. लक्षात आलं? म्हणजे नागरिकत्वासंबंधीचे अधिकार संसदेला आहे आणि ते पण विशेष करून गृह मंत्रालयाकडे आहे. म्हणजे अनुच्छेद नंबर 5, 6, 7 आणि 8 सांगत होतं नागरिकत्व कसं प्राप्त करायचं. 9 आणि 10 सांगत होतं की नागरिकत्व कसं रद्द करायचं. आणि अनुच्छेद नंबर 11 सांगतं की अनुच्छेद नंबर 5, 6, 7, 8, 9, 10 यांच्यामध्ये कसे बदल करायचे याचा अधिकार फक्त संसदेकडे असेल. म्हणजे आपल्याला यामध्ये साध्या बहुमताने सुद्धा घटनादुरुस्ती करता येते. त्यासाठी 368(2) नुसार घटनादुरुस्ती मानण्याची गरज नाही. मग यानंतर बघूयात आपण याच्यावर नेमकं कोणते कोणते प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेने कॅनडाप्रमाणे एकेरी नागरिकत्व पद्धतीचा स्वीकार केला आहे. हे अगदी बरोबर आहे. स्वित्झर्लंड सारख्या इतर संघ राज्याने दुहेरी नागरिकत्व पद्धतीचा स्वीकार केला. हे पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधाने काय आहेत? बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3. त्यानंतरचा प्रश्न, नागरिक राज्यामध्ये सर्व अधिकाराचा उपभोग घेतात. बरोबर आहे. कारण आपण नागरी आणि राजकीय दोन्ही अधिकार देतो. तर नागरी अधिकाराचा उपभोग घेतात हे बरोबर आहे. नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकाराचा उपभोग घेतात. हे पण बरोबर आहे. कारण नागरिकांना नागरी आणि राजकीय दोन्ही अधिकार असतात. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकाराचा उपभोग घेतात. हे पण बरोबर आहे. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकाराचा उपभोग घेतात. हे चूक आहे. कारण आपण बघितलं होतं की नागरिकांना नागरी आणि राजकीय दोन्ही अधिकार भेटतात. परकीयांना नागरी भेटतात पण राजकीय भेटत नाही. म्हणजे अ ब क बरोबर आहे. ड चूक आहे. म्हणजे अ ब क योग्य कथने ओळखा. कोणते योग्य आहेत? अ ब क. त्यानंतरचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग नागरिकत्वाशी संबंधित आहे? भाग नंबर 2 म्हणजे ऑप्शन नंबर 2. यानंतर बघा, भारतीय नागरिकत्वाचा लोप पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे होत नाही असं विचारलं. पहिलं, एखाद्या व्यक्तीने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्याचे ठरवले व त्यासाठी अर्ज केला तर ती व्यक्ती 100%. जर तुम्ही दुसऱ्याचं नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केला तर तुमचं भारतीय नागरिकत्व लोप पावू शकतं. कारण दुहेरी नागरिकत्व चालत नाही. अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारणारी व्यक्ती त्या व्यक्तीचं सुद्धा नागरिकत्व लोप पावतं. कारण दुहेरी नागरिकत्व तयार होतं. हेरगिरी, देशद्रोह यासारखे गंभीर गुन्हे असणारी व्यक्ती. बरोबर आहे. जो व्यक्ती देशाच्या विरोधातच कार्य करू शकतो त्यास नागरिकत्व रद्द करण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवून गैरव्यवहार करून न्यायालयात दोषी ठरणारी व्यक्ती. हे बघा, इथं नागरिकत्व लोप पावण्याचं काही कारण नसतं. आता ज्या व्यक्तीने भ्रष्टाचार केला असेल, ज्या व्यक्तीने गैरमार्गाने संपत्ती मिळवली, त्या व्यक्तीचं नागरिकत्व कधी काढण्यात येत नाही. म्हणजे चौथं ऑप्शन बरोबर आहे. कारण चौथ्या ऑप्शनच्या कारणामुळे नागरिकत्व कधीही लोप पावण्यात येत नाही. हे होते आतापर्यंत भाग नंबर 2 वर विचारलेले प्रश्न. म्हणजे भाग नंबर 2 आपल्यासाठी काय सांगत होता की 26 जानेवारी 1950 पर्यंत नागरिकत्व कसं द्यायचं. पण नंतर प्रश्न असा निर्माण झाला की 26 जानेवारी 1950 नंतर नागरिकत्व कसं द्यावं. कारण 26 जानेवारी 1950च्या पूर्वी नागरिकत्व देण्याच्या तरतुदी भाग नंबर 2 मध्ये आहेत. पण नंतर काय? नंतर नागरिकत्व कसं द्यायचं अशा तरतुदी घटनेमध्ये स्पष्ट केलेल्या नव्हत्या. मग त्यानंतर नागरिकत्व जर द्यायचं असेल तर ते कसं द्यावं यासंबंधी विविध प्रकारचे कायदे करण्याचा अधिकार आपण बघितलं अनुच्छेद नंबर 11 नुसार कोणाला आहे? संसदेला. आणि याच अनुच्छेद नंबर 11चा वापर करून संसदेने घटना लागू झाल्याच्या नंतर म्हणजे 26 जानेवारी 1950च्या नंतर नागरिकत्व कसे द्यावे यासंबंधी एक कायदा केला. आणि त्या कायद्यालाच आपण म्हणत असतो भारतीय नागरिकत्व कायदा 1955. म्हणजे 1955 साली हा नागरिकत्व कायदा बनवण्यात आला. म्हणून त्याला नाव दिलं भारतीय नागरिकत्व कायदा 1955. म्हणजे नागरिकत्व ठरवण्यासाठी घटनेनुसार फक्त 26 जानेवारी 1950च्या अगोदर सांगितलं. त्याच्यानंतरचं नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतीय नागरिकत्व कायदा 1955 आणला. या कायद्यामध्ये आतापर्यंत खूप वेळेस घटनादुरुस्ती झाल्या आहे. साधारण आता 7वी घटनादुरुस्ती पारित होते. आपल्याला महत्त्वाच्या 4 वर्षे आहेत ज्या घटनादुरुस्त्या आहेत त्या आपण बघणार आहोत. 1986, 1992, 2003 आणि 2005 या महत्त्वाच्या 4 घटनादुरुस्ती या कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्ती. घटनादुरुस्ती आपण म्हणू शकत नाही, कायद्यात झालेल्या दुरुस्ती. कधी कधीच्या 1986, 1992, 2003 आणि 2005 या महत्त्वाच्या आहेत हा कायदा समजून घेण्यासाठी. ठीक आहे, तर आपण बघूयात.
या भारतीय नागरिकत्व कायदा 1955 नुसार आपल्याला नागरिकत्व प्राप्त करण्याच्या 5 पद्धती सांगण्यात आल्या आहे. मग त्यासाठी आपण जर ट्रिक ध्यानात ठेवायची असेल तर भारताचे नागरिकत्व एक ब्रँड नागरिकत्व आहे. म्हणून असं ब्रँड नागरिकत्व मिळवण्याच्या पद्धती पण कोणत्या, त्याची शॉर्ट ट्रिक काय आहे, ब्रँड. ब्रँडमध्ये बी फॉर बर्थ म्हणजे तुम्ही बर्थ म्हणजे जन्मतत्वाद्वारे, आर फॉर रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी तत्वाद्वारे, ए फॉर ॲक्वेजिशन, लक्षात आलं, त्यानंतर एन फॉर नॅचरलायझेशन आणि डी फॉर डिसेंट, लक्षात आलं. तर ह्या 5 पद्धती आहेत. यानंतर बघूयात आपण 1 बाय 1 म्हणजे नेमकं प्रत्येक पद्धतीचा अर्थ काय होतो आणि त्याच्या अटी काय. तर पहिली पद्धत आहे बाय बर्थ. बर्थ म्हणजे काय, जन्मतत्वाद्वारे. मग 1955चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये असा उल्लेख केला होता की 26 जानेवारी 1950 नंतर ज्या व्यक्तीचा किंवा ज्या मुलाचा जन्म भारतात होईल तो भारताचा नागरिक असेल. इथं कुठल्याही प्रकारची अट नव्हती, आई वडील कुठले पाहिजे, आजोबा कुठले पाहिजे किंवा इतर काहीच अट सांगितली नव्हती. एकच अट होती, ज्याचा जन्म भारतात झाला तो भारतीय असेल. पण याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण होण्यास आले. फॉर एक्झाम्पल, जर एखादा परकीय नागरिक, मग तो अमेरिकेचा असेल, एक अमेरिकेचं जोडपं भारतामध्ये पर्यटनासाठी आलं आणि त्यावेळेस जर ती महिला प्रेग्नेंट असेल आणि भारतात आल्यानंतर जर तिने मुलाला जन्म दिला तर त्या मुलाला डायरेक्ट भारतीय नागरिकत्व मिळत होतं. मग भारतीय नागरिकत्व फक्त जन्माद्वारे देण्यात आलं तर त्या पर्यटन करण्यासाठी आलेल्या महिलेचा मुलाचा फक्त जन्म भारतात झाला म्हणून नागरिकत्व दिलं, हे कुठंतरी एक अयोग्य वाटत होतं. म्हणून आपण काय केलं, या जन्मतत्वाद्वारे नागरिकत्व देण्यामध्ये एक दुरुस्ती केली 1986 साली आणि तिथं एक अशी अट टाकण्यात आली की कोणीही, मग माता असेल किंवा पिता असेल, या दोघांपैकी एक जण भारतीय पाहिजे आणि अशा माता किंवा पित्याच्या मुलाचा जन्म भारतात झाला तर नागरिकत्व देण्यात येईल. पण काय झालं, ही जी अट टाकली, एक कोणीही माता पाहिजे किंवा पिता पाहिजे, दोन्ही पाहिजे असंही काही सांगितलं नव्हतं. मग याचा काय झालं, काही ठिकाणी गैरफायदा किंवा गैरवापर करण्यात आला. अनेक ठिकाणून किंवा काही मागासलेल्या देशातून असेल किंवा इतर देशातून असेल, जर मानवी तस्करी करून एखादी महिला किंवा एखाद्या पुरुषाला जर भारतात आणण्यात आलं आणि त्याचं एखाद्या भारतीय व्यक्तीसोबत लग्न लावून दिलं तर त्यांच्या मुलाला नागरिकत्व मिळत होतं. म्हणजे इथं काहीतरी गैरवापर करायला सुरुवात झाली होती. कारण अट काय होती, एकतर माता पाहिजे किंवा एकतर पिता पाहिजे. मग तस्करी करून आलं तर त्या व्यक्तीचा व्हिसाही नाही, पासपोर्टही नाही, म्हणजे गैरमार्गाने इथे नागरिकत्व मिळू शकत होतं. म्हणून आपण पुन्हा जन्मतत्वाद्वारे नागरिकत्व भेटण्यात अजून एक दुरुस्ती केली 2003 साली आणि ती दुरुस्ती अशी होती की माता पित्यापैकी एक जण भारतीय पाहिजे व दुसरा अवैध प्रवासी नसावा, म्हणजे तो वैध मार्गाने भारतात आलेला पाहिजे. मग एकतर वडील भारतीय असतील तर आई सुद्धा वैध मार्गाने भारतात आलेली पाहिजे किंवा आई जर भारतीय असेल तर वडील वैध मार्गाने भारतात आलेले पाहिजे, तर त्यांच्या मुलाचा जन्म भारतात झाला तर त्या मुलाला नागरिकत्व भारताचे भेटेल. पहिल्यांदा काय अट होती, फक्त जन्म. दुसरी अट टाकली माता किंवा पिता. तिसरी अट टाकली माता किंवा पिता पाहिजे आणि दुसरी व्यक्ती अवैध मार्गाने आलेला प्रवासी नसावा. म्हणजे जन्मतत्वाद्वारे नागरिकत्व मिळण्याच्या अटी कठोर होत चालल्या असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर दुसरी पद्धत कोणती आहे, बाय डिसेंट. डिसेंट म्हणजे काय, वंशतत्वाद्वारे. मग वंशतत्वाद्वारे म्हणजे काय होतं, ज्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर झाला आहे पण त्या व्यक्तीचा पिता जर भारतीय असेल तर त्या व्यक्तीस भारताचे नागरिकत्व देण्यात येईल. म्हणजे त्या मुलाचा जन्म भारताच्या बाहेर झाला तरी चालेल पण त्या मुलाचा पिता कोण पाहिजे, भारतीय पाहिजे, अशी अट घालण्यात आली होती. पण झालं असं की भारतामध्ये आपण लिंगतत्वावर भेदभाव तर करत नाही. मग जर लिंगतत्वावर भेदभाव करत नसेल तर फक्त पिता भारतीय, हे तर योग्य नव्हतं. म्हणून 1992ला दुरुस्ती केली आणि वंशतत्वाद्वारे याच्यामध्ये एक अट टाकण्यात आली की माता आणि किंवा पिता दोन्हीपैकी कोणीतरी एक जण भारतीय चालू शकतो. लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ असा नाही की फक्त पिता. अट काय टाकण्यात आली, पिता पण चालेल किंवा माता पण चालेल. मग पुन्हा एक असा प्रश्न निर्माण झाला की जर भारताच्या एखाद्या व्यक्तीनं बाहेरील व्यक्तीशी लग्न केलं आणि त्यांच्या मुलाचा जन्म भारताबाहेर झाला तर तो व्यक्ती म्हणजे त्यांचा मुलगा काय झाला, भारतीय झाला. लक्षात आलं. आणि जर त्यांना भारताचं नागरिकत्व जर नसेल पाहिजे तर फॉर एक्झाम्पल घेऊया,
आता सानिया मिर्झाचं लग्न कुठं झालंय? पाकिस्तानात झालंय. मग आता सानिया मिर्झाच्या मुलाचा जन्म जरी पाकिस्तानात झाला, पण सानिया मिर्झा कोण आहे? भारतीय. तिचा मुलगा तर डायरेक्ट भारतीय नागरिकत्व भेटलं. मग त्या मुलाला पाकिस्तानी नागरिकत्व पण आणि भारतीय नागरिकत्व पण, मग दुहेरी नागरिकत्व पद्धत दिसायला लागली. म्हणजे हे सुद्धा अयोग्य झालं. म्हणून पुन्हा एकदा आपण कायद्यामध्ये दुरुस्ती केली 2003ला आणि असं सांगण्यात आलं की ज्या मुलाचा जन्म भारताबाहेर झाला व त्याचे आई किंवा वडील दोघांपैकी एक जण भारतीय असेल आणि त्यांनी त्या देशात, ज्या देशात त्या मुलाचा जन्म झाला त्या देशातल्या भारतीय दूतावासात 1 वर्षाच्या आत नोंदणी केली तरच नागरिकत्व भेटेल. जन्म झाला आणि एक आई किंवा वडील भारतीय आहे म्हणून लगेच भेटू शकत नाही. जर तुम्हाला नागरिकत्व पाहिजे असेल तर 1 वर्षाच्या आत नोंदणी करा, एवढी एक अट वाढवण्यात आलेली आहे. यानंतर नागरिकत्व मिळवण्याची जी पद्धत होती किंवा जी पद्धत आहे ती कोणती आहे? बाय रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन म्हणजे काय? नोंदणी तत्वाद्वारे. मग या आधारे आपण कसं नागरिकत्व मिळवू शकतो? भारतीय व्यक्तीशी जर एखाद्या परकीय व्यक्तीने लग्न केले तर त्या व्यक्तीस लग्न केल्यानंतर नोंदणी केली तर नागरिकत्व मिळू शकतं. पण अशी नोंदणी करण्यापूर्वी तत्पूर्वी त्या व्यक्तीस साधारण 7 वर्ष भारतामध्ये रहिवास करावा लागू शकतो. म्हणजे जर तुम्ही एखाद्या भारतीय व्यक्तीशी लग्न करताय आणि नंतर तुम्ही भारतीय सक्षम अधिकाऱ्याकडे जाऊन नोंदणी करता की या व्यक्तीला आता नागरिकत्व देण्यात यावं, पण त्या व्यक्तीला नोंदणी करण्याच्या तत्पूर्वी कमीत कमी 7 वर्ष तरी भारतामध्ये राहिलेले असावे आणि ते पण सलग 7 वर्ष असावे अशी अट टाकण्यात आली आहे. ती अट आता बिना लग्न सुद्धा मान्य करता येऊ शकते. त्यानंतरची नेक्स्ट अट कोणती आहे किंवा कोणती पद्धत आहे ती म्हणजे काय? बाय नॅचरलायझेशन. नॅचरलायझेशन म्हणजे काय? स्वीकृती तत्वाद्वारे. आता स्वीकृती तत्व कसं असतं? असा व्यक्ती, ज्या व्यक्तीस भारताचे जे राज्यघटनेची अनुसूची 8 आहे त्या अनुसूची 8 मध्ये काही भाषांची यादी देण्यात आली आहे. त्या 8 अनुसूचीतल्या भाषा जेवढ्या आहेत साधारण 24 भाषा, त्या 24 भाषापैकी कोणत्या तरी एका भाषेचे तुम्हाला उत्तम ज्ञान आहे, तुम्हाला विज्ञान, संगीत, कला, भारतीय संस्कृती यांच्याविषयी तुमच्यात प्रावीण्य प्राप्त आहे, अशा व्यक्तीस भारताचा स्वीकृती तत्वाद्वारे स्वीकारलेला नागरिक म्हणून आपण मान्यता देऊ शकतो. अशी मान्यता घेण्यापूर्वी या व्यक्तीने कमीत कमी 5 वर्ष भारतामध्ये रहिवास केलेला असावा अशी अट टाकण्यात आली आहे. त्यानंतर शेवटची आणि 5वी पद्धत म्हणजेच ॲक्वेजेशन. म्हणजे एखाद्या ठिकाणाचा प्रदेश असेल त्या प्रदेशाचं सामिलीकरणाद्वारे. आता सामिलीकरण तत्व म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल जसं सिक्कीम होतं किंवा नंतर आपण गोवा, पॉंडिचेरी असे प्रदेश जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतामध्ये समाविष्ट नव्हते, पण आपण भारताच्या स्वातंत्र्यानंतर या प्रदेशांचा भारतामध्ये सामिलीकरण करून घेतलं. म्हणजे आपण जर एखादा भूप्रदेश भारतामध्ये सामील करून घेत आहोत तर त्या भूप्रदेशावर राहणाऱ्या सर्व व्यक्तींना भारताचे नागरिकत्व म्हणून आपण त्यांचा सामिलीकरण करून घेतो, त्यालाच म्हणतात सामिलीकरण तत्वाद्वारे. ह्या 5 पद्धती होत्या 1955च्या कायद्यानुसार नागरिकत्व मिळवण्यासाठी. पहिली पद्धत होती बर्थ म्हणजे जन्मतत्व, डिसेंट म्हणजे वंशतत्व, त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी तत्व, नॅचरलायझेशन म्हणजे स्वीकृती तत्व आणि ॲक्वायझेशन म्हणजे सामिलीकरण तत्व. याच कायद्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व रद्द करण्याच्या सुद्धा पद्धती सांगितल्या आहेत. त्या नागरिकत्व रद्द करण्याच्या किंवा समाप्ती करण्याच्या 3 पद्धती आहेत. त्या पद्धतीतली पहिली म्हणजे स्वइच्छेने त्याग. जर एखाद्या व्यक्तीनं स्वइच्छेने भारताच्या नागरिकत्व कार्यालयाकडे जर असा एखादा अर्ज केला की मी भारताचे नागरिकत्व जाणून बुजून सोडत आहे, तर त्या व्यक्ती स्वइच्छेने भारतीय नागरिकत्वाचा त्याग करू शकतो. पण अशा व्यक्तीने भारतीय नागरिकत्वाचा त्याग करताना त्या व्यक्तीचे जे अल्पवयीन मुलं आहेत त्या मुलांचा सुद्धा भारतीय नागरिकत्व नष्ट होतं. पण ते मुलं अल्पवयीन आहेत, त्यांना जर भारतीय नागरिकत्व घ्यायचं असेल तर ते 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत भारताकडे नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. म्हणजे त्या मुलाला किंवा त्या मुलीला 18 वर्ष पूर्ण झाले तर 19 वर्ष पूर्ण होण्याच्या आत जो 1 वर्षाचा कालावधी आहे त्या कालावधीत ते अल्पवयीन पाल्य अर्ज करून भारतीय नागरिकत्व मिळवू शकतं. लक्षात आलं? ही होती स्वइच्छेने त्याग. दुसरी पद्धत असते बरखास्त होणे. बरखास्त होणे म्हणजे काय? जर एखाद्या व्यक्तीनं भारतीय नागरिकत्व असताना दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर मात्र त्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व बरखास्त होतं म्हणजे रद्द होतं, कारण भारतामध्ये दुहेरी नागरिकत्व हे चालत नाही. आणि त्यानंतरची पद्धत आहे हिरावून घेणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून काढून घेणे. मग एखाद्याचं नागरिकत्व काढून घेण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. मग संसद कोणत्या कारणामुळे नागरिकत्व हिरावून घेऊ शकते किंवा काढून घेऊ शकते? पहिलं कारण आहे जर
आपल्या भारत देशाचं एखाद्या देशासोबत युद्ध चालू आहे, म्हणजे युद्धाचा प्रसंग आहे, आणि अशा युद्धाच्या प्रसंगामध्ये एखाद्या व्यक्तीने ज्या देशासोबत युद्ध चालू आहे त्या शत्रू देशाला मदत केली किंवा भारताच्या हिरगिरीची माहिती पोहोचवली किंवा त्यांच्यासोबत काही व्यवसाय व्यापार जरी केला तरी त्या व्यक्तीवर देशद्रोहाच्या नावाखाली आपण नागरिकत्व हिरावून घेऊ शकतो. दुसरं म्हणजे आपण जसं सामिलीकरण तत्व असेल, त्याद्वारे स्वीकृती तत्व असेल किंवा नोंदणी तत्व असेल, नोंदणी वगैरे या पद्धतीने नागरिकत्व मिळवताना जर एखाद्या व्यक्तीने चुकीची माहिती देऊन नागरिकत्व मिळवलं असेल, म्हणजे 7 वर्ष राहण्याची अट आहे पण त्यांनी खोटी माहिती दिली, तो 1च वर्ष राहिला पण अशी माहिती खोटी आपल्यासमोर उपस्थित केली की 7 वर्ष राहिलो, अशी खोटी माहिती दिली आहे, हे जर समोर आलं तरी नागरिकत्व रद्द केलं जाऊ शकतं. किंवा एखाद्या व्यक्तीने नोंदणी तत्वाद्वारे भारताचे नागरिकत्व मिळवले पण पूर्वीचं ज्या देशाचं नागरिकत्व होतं त्या देशाने किंवा भारताव्यतिरिक्त इतर देशांनी त्या व्यक्तीला 2 वर्षाच्या आत कारावास सुनावला असेल तरी नोंदणी तत्वाद्वारे घेतलेलं नागरिकत्व रद्द होतं. आणि तिसरं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधानाशी अनिष्ठा दाखवल्यास. कारण संविधान तुम्हाला काय देतं? नागरिकाला सर्व अधिकार देतात. मग तुम्ही नागरिक म्हणून तुम्हाला संविधान सर्व काही देतं, तो तुमचा हक्क आहे. पण जर नागरिक म्हणून संविधान हक्क देतं तर संविधानाचं पालन करणं ही तुमची जबाबदारी आहे. मग जर तुम्ही संविधानाशीच अनिष्ठा दाखवत असेल तर तुम्हाला नागरिक म्हणून संविधानाचे अधिकार उपभोगण्याचा कुठलाही अधिकार नाही. म्हणून संविधानाच्या अनिष्ठेद्वारे तुमच्यावर नागरिकत्व हिरावून घेण्याची पद्धत किंवा नागरिकत्व हिरावून घेण्याचा अधिकार संसदेला आहे. हे होते आपले 1955 नुसार 5 पद्धती नागरिकत्व मिळवण्याच्या व 3 पद्धती नागरिकत्व संपण्याच्या. मग बघूया आयोगाने कोणत्या कोणत्या पद्धतीने याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, पहिला बघू. नागरिकत्व कायदा 1955 अन्वये भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग कोणते? म्हणजे कोणत्या कोणत्या पद्धतीने भारतीय नागरिकत्व मिळवता येऊ शकतं. पहिलं जन्माने, ओके, जन्म तत्वाद्वारे आहे. वंश परंपरेने, ते पण आहे. नोंदणी तत्वाद्वारे आहे. स्वीकृती तत्वाद्वारे, ओके. आणि क्षेत्र विलिनीकरण म्हणजे क्षेत्राचं सामिलीकरण, या 5ही पद्धतीने नागरिकत्व मिळवू शकतो. बरोबर, म्हणजे अ, ब, क, ड, ई या 5ही पद्धतीने, म्हणजे ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा. भारतीय नागरिकत्वासंदर्भातील कायदे व नियम जम्मू काश्मीर प्रांतासाठी लागू होत नाही. हे बरोबर आहे, कारण 35 आणि 370 नुसार जम्मू काश्मीरला स्वतंत्र नागरिकत्व ठेवण्याची आणि कायदे करण्याची मुभा देण्यात आली आहे. ब, भारतात जन्मलेली व आई वडिलांपैकी किमान एक भारतीय असलेली व्यक्ती नागरिकत्व प्राप्त करू शकते. हे बरोबर आहे का? आहे. जन्मतत्वाद्वारे हा जे तत्व बघितलं त्या तत्वात आपण पाहिलं, जो भारतात जन्म घेईल व त्याची आई किंवा वडील कमीत कमी एक जण कोण पाहिजे? भारतीय पाहिजे, तो भारतामध्ये नागरिकत्व प्राप्त करू शकतो. ओके. नोंदणीद्वारे नागरिकत्व प्राप्त करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचा भारतात किमान 6 महिने रहिवास असावा? नाही, ते 7 वर्षे आहेत, म्हणजे क चूक आहे. नागरीकरणाच्या प्रक्रियेतून भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्तीच्या भारतात किमान 5 वर्ष रहिवास असावा? नाही. लक्षात आलं? मग किती पद्धती आहेत बघा. पहिलं तर बरोबर आहे, जम्मू काश्मीरसाठी लागू नाहीत. ब काय सांगतंय? आई वडिलांपैकी किमान एक व्यक्ती भारतीय नागरिकत्व असेल तर त्यांचा मुलगा सुद्धा नागरिकत्व घेऊ शकतो का? घेऊ शकतो. म्हणजे अ आणि ब काय आहेत? सत्य, म्हणजे ऑप्शन नंबर 1. क का चूक आहे? 6 महिने नाही आहेत, 7 वर्ष. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर, म्हणजे घटना लागू झाल्याच्या नंतर, आणि 1 जुलै 1987 पूर्वी असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल. बघा, ह्या स्टेटमेंटचा संबंध कशाशी आहे? ह्या स्टेटमेंटचा संबंध आहे जन्मतत्वाशी. कारण जन्मतत्व काय सांगत होतं? 1955 साली जेव्हा कायदा झाला तेव्हा असं होतं की तुमचा जन्म भारतात झाला की तुम्ही नागरिक असाल. पण आपण 86ला दुरुस्ती केली की काय पाहिजे? कमीत कमी आई किंवा वडील. ती दुरुस्ती लागू झाली 1 जुलैला. म्हणजे 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 या दरम्यान फक्त जन्म भारतात हे सुद्धा नागरिकत्व प्राप्त करण्यास सफिशियंट होतं. म्हणजे पहिलं बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीचा जन्म 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल व तिच्या जन्माच्या वेळी
तिच्या आई वडिलांपैकी कोणीही एक भारतीय नागरिक असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल. बरोबर आहे, कारण 87ला तत्व टाकलं होतं आई किंवा वडील, आणि 2003 साली टाकितलं एक भारतीय पाहिजे आणि दुसरा अवैध प्रवासी नसावा. म्हणजे दुसरं स्टेटमेंट पण बरोबर आहे. तिसरं काय सांगितलं, जेव्हा एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मुलाचे नागरिकत्व देखील संपुष्टात येते. हे पण बरोबर आहे. म्हणजे कोणते विधान चुकीचे आहे, वरीलपैकी एकही चुकीचे नाही. पुढचा प्रश्न काय सांगतोय, नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती नागरिक बनू शकते. पहिलं, भूमी अधिग्रहित झाल्यामुळे. म्हणजे काय, एखाद्या भूमीचा किंवा भूप्रदेश अधिग्रहित केला म्हणजे भारताने स्वतःकडे घेतला म्हणजे सामिलीकरण झालं, त्या तत्वाद्वारे बरोबर आहे. जन्म भारतात झाल्याने, ओके ते पण ठीक आहे, म्हणजे जन्मतत्वाद्वारे. नोंदणीद्वारे, ते पण बरोबर आहे. राष्ट्रीयकरणाद्वारे, ते पण बरोबर आहे. वारसा हक्काने, बघा आता वारसा हक्क आहे का काही संबंध नाही. वंशतत्व आहे पण वारसा हक्क नाही, म्हणजे अ बरोबर आहे, क पण बरोबर आहे, ड आणि ई बरोबर आहे. वारसा हक्काने भेटत नाही, वंश परंपरेने भेटतं. पण वारसा हक्क आणि वंश परंपरा यांच्यात फरक आहे. म्हणजे अ क ड ई म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं आन्सर आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधात कोणते विधान सत्य नाही म्हणजे असत्य आहे. फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल तर रद्द होते, हे सत्य आहे. कृती किंवा भाषणातून राज्यघटनेशी बेईमानी किंवा द्रोह केला असेल तर म्हणजे संविधानाशी अनिष्ठा, हे पण सत्य आहे. भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल तर हे पण सत्य आहे. भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केल्यास नाही, अशी कुठल्याही प्रकारची अट टाकण्यात आलेली नाही, म्हणजे 4 नंबरचं विधान सत्य नाही. घटनेच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक होती. घटनेच्या प्रारंभी म्हणजे आपल्याला भाग नंबर 2 नुसार बघावं लागेल. इथं नागरिकत्व कायदा 1955 नाही. पहिलं, भारताचा अधिवास, ओके. भारतात जन्म, ओके. माता व पित्यांचा भारतात जन्म किंवा अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्ष भारतात सामान्यतः निवास. ज्यावेळेस अनुच्छेद नंबर 5 आपण बघत होतो त्याच्यामध्ये आपण 3 अटी बघितल्या होत्या. एक तर भारतात अधिवास पाहिजे तुमचा, म्हणजे राहायला पाहिजे, भारतात तुमचा जन्म तरी पाहिजे, किंवा घटना प्रारंभीपुरती 5 वर्ष तुमचा निवास कुठं पाहिजे, भारतामध्ये पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघूया, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला, 1955. संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला, 1955. भारतीय नागरिकत्वाचा लोप पुढील कोणत्या कारणामुळे होत नाही. पहिलं, एखाद्या व्यक्तीने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्याचे ठरवले व त्यासाठी अर्ज केला, नागरिकत्व लोप पावते. अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारणारी भारतीय व्यक्ती तिथेही लोप पावते. हेरगिरी किंवा देशद्रोह यासारखे गुन्हे तिथेही नागरिकत्व लोप पावते. भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवून गैरव्यवहार करून दोषी ठरणारी व्यक्ती तिथे नागरिकत्व लोप पावत नाही. हा प्रश्न 2दा आला, लक्षात आलं का. तर हे जे सर्व होतं, हे सर्व लेक्चर आज कशावर होतं आपलं, नागरिकत्व आणि नागरिकत्वासंबंधी भारतीय नागरिकत्व कायदा 1955. लक्षात आलं. म्हणजे भाग 2 आणि त्याच्याशी संबंधित कायदा याच्यावर आजचं लेक्चर होतं. आय होप सर्वांना व्यवस्थित कळालं असेल. प्रश्न जे आहेत त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष असू द्या. जास्तीत जास्त याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारल्या जातील. यानंतरचं जे लेक्चर असेल ते लेक्चर असेल आपलं भाग नंबर 3, ज्याला तुम्ही घटनेचं हृदय म्हणू शकता. लक्षात आलं का. तो म्हणजेच काय, मूलभूत हक्क. याच्या अगोदर 4 लेक्चरच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेंड करतो. यानंतरचं लेक्चर असेल आपले मूलभूत भागवर. ज्यांनी अगोदर लेक्चर बघितले नसतील, जे नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि पहिले लेक्चर आहे ते पण बघा, जेणेकरून तुम्हाला पॉलिटीच्या सर्व गोष्टीचं एकमेकाला नंतर लिंक लागू जाईल. ठीक आहे. थँक्यू.